जिथे महिलांची पहिली शाळा सुरू झाली, ज्या ठिकाणी सावित्रीबाई फुलेंनी मुलींना शिक्षण मिळावं म्हणून प्रयत्न केले, ती जागा आज महाराष्ट्राला शोधावी लागतीये. एवढं दुर्दैव आपल्यावर यावं, ही परिस्थिती कोणी निर्माण केली? हे प्रश्न आज उभे असणे गरजेचे. पण खंत या गोष्टीची आहे की हे प्रश्न आपण विचारत नाही. हे का विचारत नाही आपण? त्याचं कारण हे आणि सध्या ते MGM विद्यापीठामध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून आर्किओलॉजी डिपार्टमेंटला शिकवतात आणि त्यांचे 4 पुस्तकं आतापर्यंत प्रकाशित झालेले आहेत. सध्या हे नवीन पण एक पुस्तक आलेलं आहे, द बर्थ ऑफ बुद्धा. हे बुद्धाच्या जन्मावरचं इतिहास सांगणारं पुस्तक त्यांचं. ते चांगले एक तरुण इतिहासकार म्हणून महाराष्ट्रामध्ये त्यांचं मोठं नाव आहे आणि नाणे अभ्यासक म्हणून त्यांना अख्खा भारत ओळखतो आणि महाराष्ट्रसुद्धा त्यांना घरोघरी त्यांचं जे इतिहासाचा अभ्यास करतात त्यांना सगळ्यांना त्यांचं नाव माहिती आहे. तर मी अशी विनंती करतो आशुतोष पाटील यांना की आपल्याला आज महिला दिनानिमित्त आणि त्यांचा जो काही अभ्यास आहे त्याबद्दल आपल्याला थोडं मार्गदर्शन करावं. जास्त कौतुकास्पद बोलू नये, ते चांगलं नसतं. ते असं वाटतं की मी सांगितलं आहे काय. बरोबर आहे की नाही? असो, आज टॅलेंट ट्री निमित्त इथे येण्याची संधी मिळाली आणि महत्त्वाचं म्हणजे की विवेक शाक्य सर, सरगम मॅडम, मला ॲक्च्युली यांनी याच्या अगोदरही सांगितलं होतं की असा अरे कार्यक्रम होतो, तर तू आलास कधी तर नक्की होईल, पण ते काही योग येत नव्हता. त्याचा मला काल कॉल आला की असं आहे आशुतोष, तर तू ये, निमित्तही आहे महिला दिनाचं, तर छोटंसं येऊन तू काहीतरी सादर कर किंवा बोल असं. तेव्हा म्हटलं ठीक आहे. त्यानंतर विवेक सरांचाही मला मेसेज आला. सगळ्यात महत्त्वाचं तर मला एक वाटतं की असे कार्यक्रम आपल्या शहरात होणं हे फार गरजेचं आहे, जे की आता हळूहळू वाढत आहेत. पण मधल्या काळात म्हणजे मी कला क्षेत्राशी कोविडच्या त्याच्या अगोदरपासून जुडलेलो आहे. नाटक असेल, फिल्म असेल किंवा इतरही जे कलेचे जे माध्यमं आहेत, कविता, शायरी जे काय असतील, त्याच्याशी सगळ्याशी जुडलेलो आहे. कोविडच्या आधी एक ग्रुप होता शहरातला की जो याच्याकडे फार गांभीर्याने बघत होता, कवितेकडे बघत होता, फिल्मकडे बघत होता. पण कोविड ही एक अशी फेज आली की ज्यावेळी ह्या सगळ्या गोष्टी कुठेशा मागं पडल्यासारख्या मला जाणवल्या. कारण त्यानंतर जे फिल्म फेस्टिवल वगैरे झाले त्याच्यामध्ये सुद्धा लोकांची संख्या कमी होत होती. आणि पण त्याच्यानंतर आता हे आशादायक चित्र आहे आणि आपल्याला असे स्पेस अवेलेबल होत आहेत, आपल्याला बोलता येतं आहे, आपल्याला त्या गोष्टी अवेलेबल होत आहेत. ही फार चांगली गोष्ट मला वाटते. आज महिला दिनाच्या निमित्ताने सर्वप्रथम तुम्हा सर्वांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. पण मला एक प्रामाणिकपणे असं वाटतं की कुठला दिवस आपण ज्यावेळी साजरा करतो ना, त्यावेळी आपण त्या पर्टिक्युलर व्यक्तीला म्हणजे अशा गोष्टी साजऱ्या केल्या जातात की जे वीक आहेत हे सांगण्यासाठी तुम्ही काय साजरं करताय काय, असंही काहीसं कधी वाटून जातं. पण तसं वाटण्याची काय आवश्यकता नाही आहे. म्हणजे मी तुम्हाला आता काही उदाहरणं देऊन आपण पुढे जाऊया. मी सुरुवात करतो आजच्या 2000 वर्षापूर्वीपासून. आपल्याकडे 2000 वर्षापूर्वी एक सातवाहन नावाचं साम्राज्य होतं आणि त्या सातवाहनांची राजधानी सांगतात की पैठण ही त्यांची राजधानी होती. त्यामध्ये मतमतांतर असले तरी जुन्नर हे एक त्यांचं महत्त्वाचं ठिकाण होतं ज्या ठिकाणी ते राज्य करत होते. तर त्या जुन्नरला सातकर्णी नावाचा राजा जो होता, जो तिथं राज्य करतो, त्याची पत्नी होती नागनिका. काय झालं की त्या सातकर्णीचा अकाली मृत्यू झाला. 2 मुलं पाठीवर होते, एवढं मोठं साम्राज्य होतं आणि सांभाळणारी एकमेव राणी होती, तिचं नाव होतं नागनिका. आपल्याला आश्चर्य वाटेल पण आजच्या 2000 वर्षापूर्वी त्या राणीने अख्खं साम्राज्य त्या साम्राज्याचा गाडा तिने लीलया पेलला आहे. आपण म्हणतो की म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी काय आत्ताच आपण आपल्याला असं वाटतं जो फेमिनिझमचा जो कॉन्सेप्ट आहे तो काहीसा म्हणजे मी त्याच्याबद्दल भरपूरसे माझे मतं आहेत, तो आपण नंतरचा पाठ घेऊ. पण 2000 वर्षापूर्वी एक स्त्री राज्यकर्ती पुढे येते आणि पुढे येऊन इतका मोठा राज्याचा गाडा चालवते, तोही व्यवस्थितरित्या चालवते. ही काही थट्टेबाजीची गोष्ट नाही. आजच आपण सशक्त झालो आहे का? असंही नाही आहे. आपण पूर्वीपासून सशक्त होतो, फक्त तशी परिस्थिती निर्माण होण्याची गरज असते. परिस्थिती निर्माण झाली म्हणजे माशाला पाण्यात पोहायला शिकावं लागत नाही की बाबा कसं शिकवावं. म्हणजे महात्मा फुलेंनी त्याच्यावर पोवाड्यातही म्हटलं आहे, शिवाजी महाराजांवर ज्यांनी पोवाडा रचला त्यात ते म्हणतात की मासा पाणी खेळे गुरु कोण असे त्याचा, पोवाडा गातो शिवाजीचा.
गरज आहे का शिकवायची? ज्यावेळी गरज पडते त्यावेळी आपोआप त्या खांद्यांना बळ येतं, पंखांना बळ येतं आणि त्याला उडावं लागतं, तो उडतो. 2000 वर्षापूर्वी ज्यावेळी त्या राणीने ते राज्यकारभार स्वीकारला, तो स्वीकारल्याच्या नंतर तिने अनेक यज्ञसुद्धा स्वतःच्या नावाने केले. तो काळ असा होता की राणीनी म्हणजे फक्त राणी बनूनच राहावं अशा काळामध्ये एक राज्यकर्ती पुढे येते आणि पुढे येऊन ती स्वतः गाडा चालवून यज्ञ करते. तिचा शिलालेख आहे नाणेघाटात. जर तुम्ही कधी गेलात जुन्नरला तर त्या जुन्नरला त्या नाणेघाटात तिचा शिलालेख आहे की या राणीने अश्वमेधापासून सगळे यज्ञ केलेले आहेत. अश्वमेध यज्ञ जो असं म्हणतात की आपण पुराणांमध्ये वाचतो की रामाने हा यज्ञ केला होता वगैरे वगैरे, त्यानंतर समुद्रगुप्ताने तो यज्ञ केला होता, तसाच तोच यज्ञ त्या नागनिका राणीने सुद्धा केला होता. आपण नेहमी असं म्हणतो की इतिहास काय कामाचा आहे, म्हणजे काय वाचून उपयोग आहे इतिहासाचा ना, की झाला भूतकाळ झाला, काल गेला गेला, आज त्याचा काय रिलिव्हन्स आहे. पण मला प्रामाणिकपणे असं वाटतं की तोच इतिहास असतो जो तुमचा वर्तमान आणि भविष्य घडवायला कारणीभूत असतो. तुम्ही आज कोण आहात हे तुमचं कर्तृत्व महत्त्वाचं नाही आहे, तुम्ही कोण आहात, तुमची पास्ट हिस्ट्री काय ही खूप त्याला मॅटर करते. आज महाराष्ट्र अशा वळणावरती येऊन पोहोचला आहे की जो निर्णायक वळण आहे की आपण कुठल्या दिशेला चाललो आहे. आणि हे काय फार आशादायक चित्र आहे अशातला भाग नाही. महाराष्ट्र काय होता, महाराष्ट्र काय आहे, महाराष्ट्र काय असेल हे आपल्याला माहीत नाही. महाराष्ट्राला इतका मोठा 2000 वर्षाचा इतिहास आहे. जर तुम्ही आर्किओलॉजिकली म्हणाल तर 2000 वर्षा अगोदर एक राणी महाराष्ट्रात राज्य करते आहे. त्यानंतर आपल्याकडे ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुलेंसारखे लोक येऊन हे सगळं करून जात आहेत. सावित्रीबाई फुलेंच्या वाड्याचं मी आवर्जून सांगू इच्छितो की मी काही दिवसापूर्वी, मला वाटतं 2 वर्ष झाले असतील त्याला, 2 वर्षापूर्वी मी सावित्रीबाई फुलेंच्या वाड्यात गेलो. म्हणजे जायचं असं होतं की एक दिवस मी आणि माझा एक तुषार नावाचा मित्र आहे, तोही प्राध्यापक आहे मराठीचा, आम्ही दोघं जण जवळून जात असताना तो मला म्हटलं की अरे तुला माहिती आहे का इथं भिडेवाडा आहे. मी पुण्यात नवीन होतो तेव्हा, म्हणजे मला काय माहीत नव्हतं. म्हटलं हो का. त्यांनी मला सांगितलं की असं असं आहे. म्हटलं चल जाऊया. आम्हाला लिटरली तो शोधावा लागला. इथपर्यंत आपण महाराष्ट्र आणून ठेवला आहे. जिथे महिलांची पहिली शाळा सुरू झाली, ज्या ठिकाणी सावित्रीबाई फुलेंनी मुलींना शिक्षण मिळावं म्हणून प्रयत्न केले, ती जागा आज महाराष्ट्राला शोधावी लागतीये. एवढं दुर्दैव आपल्यावर यावं ही परिस्थिती कोणी निर्माण केली, हे प्रश्न आज उभे असणे गरजेचे. पण खंत या गोष्टीची आहे की हे प्रश्न आपण विचारत नाही. हे का विचारत नाही आपण? त्याचं कारण हे की आपण सगळेजण शंड झालेलो आहोत की काय, हा प्रश्न विचारणं गरजेचं आहे. हाच महाराष्ट्र होता का? यापूर्वीही असाच होता का महाराष्ट्र? असा नव्हता. लोक प्रश्न विचारत होते, लोक बोलत होते. जर तसं नसतं तर सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुलेंनी पुढे येऊन त्या काळात 19व्या शतकामध्ये दगडगोटे खाऊन आपल्यासाठी शाळांची आणि शिक्षणाची मागणी केली नसती. पण ते बोलणारे होते. आज आपण काहीच बोलत नाही. अजूनही त्या शाळेची तीच परिस्थिती आहे. तिथं गेल्याच्या नंतर मला ती शोधावी लागली. मी खालून पायऱ्यांनी वर गेलो, ती पूर्ण जागा अस्ताव्यस्त पडलेली आहे. तिथं दारूच्या बाटल्या पडलेल्या आहेत, तिथं नको नको त्या गोष्टी पाहायला मिळतात. विचार करा की ज्या ठिकाणी पहिल्यांदा स्त्रीला शिक्षण मिळालं, ती जागा आज या अवस्थेत पडलेली आहे, तरीसुद्धा महाराष्ट्राला काही एक फरक पडत नाही आहे. याच्या पाठीमागचं मला सगळ्यात मोठं कारण जे वाटतं ते आहे राजकीय कारण. राजकारणी लोकांनी सामाजिक लोकांच्या भावना संपवलेल्या आहेत. काही त्यांनी भावना ठेवलेल्या नाही आहेत. लोक उभे राहतात, हे त्यांना दाबून टाकतात, विषय संपून जातो. काही त्याच्यावर होत नाही. आणि हे काय कुण्या एकाला बोलण्याचं कारण नाही, ही समाज व्यवस्थाच अशी बनती आहे. पण हा समाज असा नव्हता, हे त्याच्या मागचं सांगण्याचं कारण. इतिहास का महत्त्वाचा आहे? याच्यासाठी महत्त्वाचं आहे की त्यांनी आपल्यासाठी काय केलं याची जाणीव ठेवून आज आपण त्याची परतफेड म्हणून काय करतोय हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. इतिहासातले महापुरुष ह्या काही दिवसानंतर कथा बनू नयेत याची काळजी आपण घेणं गरजेचं आहे. मी हे का बोलतोय? कसं असतं की येणाऱ्या पिढ्या ज्यावेळी तुम्ही त्यांना उदाहरणं सांगता, शिवाजी महाराजांचं उदाहरण सांगाल, डॉक्टर आंबेडकरांचं उदाहरण सांगाल, गौतम बुद्धांचं उदाहरण सांगाल, ज्यावेळी त्यांना हे दिसेल की त्यांच्या विचारावर चालणारे लोक आज समाजात नाही आहे, त्यावेळी त्यांना असं वाटू नये की ते लोक गोष्ट होते की काय. आणि ते जर वाटलं तर तिथं आपण संपलेलो आहोत हे लक्षात घ्या. ते वाटू नये म्हणून असे कार्यक्रम जास्त गरजेचे. कारण याच्यात काय होतं, आपल्यासारखे लोक एकत्र येतात,
चर्चा करतात, काही ना काही सोबत घेऊन जातात. आणि ते जे सोबत घेऊन जाणं आहे ते मला वाटतं सगळ्यात जास्त महत्त्वाचं. यात म्हणजे आपल्याकडे आपण काय करतोय ना, एक आर्टिस्ट म्हणून मी हे प्रकर्षाने पाहायला मिळते की आपण लोक टाळ्या वाजवतील असा कॉन्टेंट तयार करतोय. आपण हे बघत नाही की कशाची आज गरज आहे. ठीक आहे, हसणं खेळणं सगळ्या गोष्टी तो एक भाग असतो, पण त्याच्या पलीकडे समाजाचं भान ठेवून वागणं हाही दुसरा भाग असतो, जो आपण फारसा करताना दिसत नाही. महाराष्ट्राच्या, आता तुम्हाला सांगतो, तुम्हाला वाटेल की बाबा महाराष्ट्रातली, आपण भरपूर विषय हाताळतोय तसे, पण एक छोटासा हे सांगतो की महाराष्ट्रातली आजची परिस्थिती पाहता तुम्हाला किती लोकांना संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास माहिती आहे, की महाराष्ट्र कसा बनला? आपल्याला कधी गरज वाटली की जाणून घ्यावी म्हणून? ही गरजच वाटत नाही, हाच आपला प्रॉब्लेम. जर ती गरज वाटली असती की मी आज ज्या महाराष्ट्रात राहतो तो महाराष्ट्र बनला कसा, काय खडतर प्रवास त्याचा होता, त्याच्यासाठी काय काय करावं लागलं, हे जर तेव्हा कळालं असतं किंवा हे जर आपल्याला वाटलं असतं तर कदाचित आज महाराष्ट्राची जी परिस्थिती येऊन ठेपली आहे ती कधी झाली असती. एकंदरीत इतिहासाचा रोल जो आहे आपल्या वर्तमानात तो हा असतो की आपल्याला इतिहासाची मदत घेऊन इतिहासात घडलेल्या घटना अभ्यासून आपल्याला वर्तमान चांगलं ठेवून आपल्याला भविष्य घडवायचं असतं. हा इतिहासाचा एकंदरीत मोटो असतो. त्याच्या व्यतिरिक्त इतिहासाचा काही एक मोटो नसतो. तुम्ही इतिहास जर एकमेकाचे डोके फोडण्यासाठी वापरत असाल तर तुम्ही या जगातले सगळ्यात मूर्ख प्राणी आहात, एवढं लक्षात घ्या. कारण इतिहास हा ऑब्जेक्टिव्ह असतो, इतिहासाला आपण सब्जेक्टिव्ह करतोय. आणि तो सब्जेक्टिव्ह झाल्यामुळे आपल्याला एक गोष्ट सांगितली जाते, ती गोष्ट खरी होती खोटी होती याच्यावर आपण चर्चा न करता त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि सरळ एकमेकाचे डोके फोडायला आपण जातो. कितपत तथ्य आहे याच्यामध्ये? तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो की ज्यावेळी ज्यावेळी गौतम बुद्धांकडे आला, अंगुलीमाल काय करायला आला होता? गौतम बुद्धांना मारायला आला होता. ज्यावेळी तो आला त्यावेळी गौतम बुद्धांनी काय म्हटलं की तुम्हाला का मारायला आला? तू मला ओळखतो का? नाही ओळखत. मी तुला ओळखतो का? नाही ओळखत. पण तरी तू मला मारायला आलास. मी तुझं काही वाईट केलंय का? नाही. तू माझं काही वाईट केलंयस का? नाही. पण तरी तू मला मारायला आला. ज्याने तुला सांगितलं की या माणसाला मारायचं आहे त्याला तू ह्या प्रश्नाने तरी विचारलं का की ह्या माणसाने काय वाईट केलं की मी त्याला मारावं? आपण त्याला ते सुद्धा विचारलं नाही की त्यांनी काय वाईट केलं. आपल्या मनातली ही जी सत्सक विवेक बुद्धी आहे ती जी संपती आहे ती संपू न देणं, त्याच्यासाठी आपल्याला अशा चर्चा वारंवार घडवून आणाव्या लागतील आणि या चर्चांमधूनच आपण प्रगल्भतेकडे जाणार आहोत. पुढचा प्रश्न आहे की आपल्यातले किती लोक आज वाचतायत? पुस्तकं प्रिंट रोज होत आहेत, रोज शेकडो पुस्तकांची छपाई चालू आहे. म्हणजे आता तर मला असं वाटायला लागले की आपल्याला ना कलाकारांची गरज नाही, आपल्याला आर्ट ॲप्रिशिएट करणाऱ्यांची गरज जास्त आहे, कलेची समज असणाऱ्यांची गरज जास्त आहे कलाकारांपेक्षा. आपल्याकडे जो तो उठतोय चित्र काढतोय, आपण ते चित्र समजून घेणारे आज किती लोक आहेत, त्यांची गरज जास्त वाटते. त्याच पद्धतीने लेखकांपेक्षा वाचक कमी होत चाललाय की काय असंही एक चित्र समाजात आज दिसतंय. आजही कॉम्रेड शरद पाटलांसारखं लिखाण आपल्यातले किती लोक वाचत आहेत? नामदेव ढसाळांचं लिखाण आपल्यातल्या किती लोकांनी वाचलं? आपल्याला माहिती आहे का नामदेव ढसाळ होते कोण नेमके, त्यांनी काय लिहिलंय? नाही माहिती. आपल्याला माहिती आहे सादत हसन मंटो कोण होता? नाही माहिती. एक छोटासा लास्ट पॉईंट घेतो आणि मी थांबणार आहे की म्हणजे ह्या सगळ्याला धरून आता एक कंबाईन करून एक तुमच्यासमोर एक मी थीम ठेवतो, ती म्हणजे की मार काय असतो? गौतम बुद्धांच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा पार्ट किंवा महत्त्वाचा एपिसोड ज्याला मानलं जातं तो आहे मारविजय. आता हा मारविजय म्हणजे नेमकं काय? तुमच्या माझ्यामध्ये एखाद्या विषयी असणारं जे अज्ञान आहे त्याला आपण मार असं म्हणतो आणि ह्या अज्ञानावर मिळवलेला जो विजय असतो त्याला आपण मारविजय असं म्हणतो. आता हा मारविजय तुम्हाला जर बघायचा असला, तुम्हाला आता याचा थोडक्यात स्टोरी सांगतो काय होती. गौतम बुद्ध एकदा ध्यानाला बसलेले असताना गौतम बुद्धांना डिस्टर्ब करावं म्हणून लोक वेगवेगळ्या पद्धतीने येत होते. काही नर्तकी येऊन त्यांच्यासमोर डान्स करू लागल्या, काही लोक त्यांना मारण्यासाठी म्हणून आले, काही त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने डिस्टर्ब करण्यासाठी म्हणून आले, पण गौतम बुद्ध जागचे हल्ले नाही.
त्या माणसाने फक्त भूमीला असा स्पर्श केला आणि तिला म्हटलं की तू साक्षीदार आहेस याची की हे सगळं होत असताना सुद्धा मी डगमगलो नाही. आणि त्या मोमेंटला म्हणतात मार विजय. आपल्याला सगळ्यांना आपल्या आयुष्याचा मोटो काय आहे किंवा आपल्या आयुष्याचा आपला उद्देश काय आहे हे आपण सगळे सर्चमध्ये आहोत. मला पर्टिक्युलर असं वाटतं की आपल्या आयुष्याचा विजय हा मारावरती विजय मिळवणं हा आपल्या आयुष्याचा मोटो असू शकतो. की त्या अज्ञानावर विजय मिळवणे, जे अज्ञान आपल्या आत आहे. मला असं वाटतं की आपण ज्यावेळी एखादं शिल्प कोरतो ना तर ते शिल्प त्यात ऑलरेडी असतं. आपण काय करतो अननेसेसरी पार्ट काढून टाकतो. म्हणजे आपण काय करतो त्यातलं अज्ञान काढून टाकतो. त्याच पद्धतीने कलाकार श्रेष्ठ कधी होतो ज्यावेळी तो त्या बाबत त्याच्या मनात असलेलं अज्ञान बाजूला काढतो तेव्हा तो श्रेष्ठ कलाकार म्हणून समोर येतो. एक आपण तरुण म्हणून एकच लक्षात घेऊया की आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून सगळ्या गोष्टी पाहून वाचून लिहून आपल्याला आपल्यातलं अज्ञान बाजूला करायचं आहे. एवढं बोलतो आणि मी थांबतो. धन्यवाद. हां, विवेक सरांसाठी मी हे बुक आणलेलं आहे गिफ्ट. सर प्लीज. हो मॅडम तुम्ही प्लीज या. गोष्ट आहे, एखादी गोष्ट आपल्याला कशी प्रेरक ठरू शकते एखादी गोष्ट पूर्ण करण्यासाठी म्हणून हे पुस्तक लिहावं असं माझ्या कधीही मनात नव्हतं. याच्या मागची गोष्ट अशी झाली की मी सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या पाली विभागासोबत मागच्या 3-4 वर्षापासून संलग्न आहे. आणि त्यांच्यासोबत मी नेहमी त्यांना एक्सपर्ट म्हणून वेगवेगळ्या बुद्धिस्ट साईटवरती मी जात असतो. फॉर्च्युनेट असं आहे की माझ्या गौतम बुद्धांच्या रिलेटेड, अशोकाच्या रिलेटेड आणि ह्या सगळ्या एकंदरीत याच्या रिलेटेड माझ्या जवळजवळ सगळे ठिकाणं गौतम बुद्धांच्या रिलेटेड पाहून झालेले आहेत, अभ्यासून झालेले आहेत. त्याच्यामुळे मला त्यांच्यासोबत जावं लागतं ॲज अ एक्सपर्ट म्हणून की त्यांना ते समजवावं की हे आहे काय. तर झालं असं की यावेळी आमचं ठरलं की यावेळी नेपाळला जाऊया आणि नेपाळमध्ये जे गौतम बुद्धांचं जन्मस्थळ आहे, इतर ज्या ठिकाणं आहेत ते आपण जरा अभ्यासूया. आणि मला ते कळालं साधारणतः 4-5 महिन्या अगोदर की असं आपल्याला जायचं आहे. आणि तेव्हा माझं असं झालं की यार जातोय पण मी एवढ्या लांब जाऊन रिकाम्या हाताने जाणार नाही. जर मी जातोय तर मी म्हणून माझ्याकडून मी काहीतरी दिलं पाहिजे तिथं की जे मी मनातून बरं वाटेल की हां मी काहीतरी त्यांच्यासाठी केलं. आणि अगोदरपासून मी या संदर्भात वाचन वगैरे होत होतो. म्हटलं आपण याचं एक छोटंसं का होईना आपण काहीतरी लिहूया. आणि तेव्हा ह्या बर्थ ऑफ बुद्धाचा जन्म झाला. हे पुस्तक गौतम बुद्धांचा ज्या ठिकाणी जन्म झाला आहे लुंबिनीमध्ये, जिथं अशोकाचा स्तंभ आहे ज्याच्यावर गौतम बुद्धांच्या जन्माचं तिथं लिहिलेलं आहे की इथं बुद्ध जन्माला आले होते, त्या स्तंभाच्या समोर आम्ही ते पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ते पुस्तक अशा माणसाच्या हातून प्रकाशित झालेलं आहे ज्यांनी गौतम बुद्धांचं जन्मस्थळ शोधून काढलं आहे. प्रोफेसर बसंत बिदारी, ज्यांनी गौतम बुद्धांचं जन्मस्थळ शोधलं, त्याचं एक्सकॅव्हेशन केलं आणि तिथे आज जे उभं आहे ते त्या माणसाचं सगळं कार्य आहे आणि त्यांच्या हातून ते पुस्तक प्रकाशित झालं होतं. सो त्यांनाही ते त्या प्रमाणात बरं वाटलं होतं. आणि मला असं झालं की चला तिथपर्यंत जाऊन आपल्या जीवनातून आपण काहीतरी बरं केलं एवढंसं वाटलं. अजून प्रवास खूप मोठा आहे, आपल्या सगळ्यांची साथ आहे, ती चालत राहील. थँक्यू. हे जे माइंड आहे, बुद्ध जेव्हा बोधिवृक्षाखाली बसले तेव्हा त्यांना जे ज्ञान प्राप्त झालं ते त्या बोधिवृक्षाखाली प्राप्त झालं. तर आपलं जे माइंड दिलेलं आहे त्याचं जे अल्टिमेट एम आहे, त्याचं अल्टिमेट जे पर्पज आहे तो इनलाइटमेंट आहे. तर त्यांनी त्या झाडाच्या माध्यमातून त्याला या ठिकाणी दाखवलं आणि हे जे आहे इनलाइटमेंटचं साईन आहे बुद्ध धम्म आणि संघ. वा, हा टॅलेंट्रीचा लोगोचा अर्थ आहे. आणि जरी नाव टॅलेंट्री असलं तरी तो बोधी ट्री आहे आणि आपल्या प्रत्येकामध्ये बोधी आहे आणि ती विकसित व्हावी म्हणून टॅलेंट्री काम करणार आहे आणि आपण सगळे काम करणार.